आज दिनांक 13/7/2026 रोजी सांगली मिरज आणि कुपवाड महानगरपालिका विभाग मिरज येथे उपायुक्त यांना पीपल्स रिपब्लिकन पार्टी सांगली जिल्ह्याच्या वतीने निवेदन सादर करण्यात आले। कारण मिरज शहरात रस्ते निकृष्ट दर्जाचे व खड्डे, स्पीड ब्रेकर रस्त्याला नाही, यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले। अस्वच्छता, कचरा उठवणे, मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करणे, बेकायदेशीर वाढीव घरपट्टी कमी करणे, पिण्याचे पाणी दूषित नळाला येणे, डासांचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे औषध फवारणी करणे, पावसाळा चालू झाल्यामुळे रोगराई पसरल्या कारणाने रोगप्रतिबंध करणे, नाले गटारी स्वच्छता करणे, पथदिवे वेळोवेळी चालू करणे, बंद करणे, प्रत्येक वॉर्डाची समस्या प्रश्न मार्गी लावणे व खास करून जनतेला त्रास होऊ नये म्हणून ज्या त्यावेळी खबरदारी घेणे हे महानगरपालिकेचे कर्तव्य आहे, ते पूर्ण करणे अशी सर्व विषयांवरती पीपल्स रिपब्लिकन पार्टीची सांगली जिल्ह्याच्या वतीने मागणी आहे। हे जर सर्व प्रश्न मार्गी न लागल्यास 8 दिवसानंतर आंदोलन करण्यात येईल। महानगरपालिकेने याची नोंद घ्यावी। यावेळी उपस्थित पदाधिकारी सांगली जिल्हा अध्यक्ष एजाजभाई मोमीन, सांगली जिल्हा संघटक गुलाम रसूल शेख, सांगली शहर जिल्हा अध्यक्ष अकबर सय्यद, मिरज शहर उपाध्यक्ष शुभम वारे, समीर मुल्ला, महबूब शेख, तौफिक करीम खान, फयाज डांगे, अहमद शेख, असिफ शरीफ मसलत, शुभम नाईक, तौफिक शरीफ मसलत, राहिल पावसकर, राजू कांबळे सर्व कार्यकर्ते उपस्थित होते। सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका मिरज कार्यालय येथे उपायुक्त यांना आता पीपल्स रिपब्लिकन पार्टी सांगली जिल्ह्याच्या वतीने सांगली जिल्हा अध्यक्ष एजाजभाई मोमीन या नात्याने मी आता निवेदन सादर केलेलं आहे। मिरज शहरामधील विविध समस्या, विविध प्रश्नावरती आज मी आता उपायुक्त यांना निवेदन सादर केलेलं आहे। त्या निवेदन सादर करण्याचं कारण असा की मिरज शहरातील निकृष्ट रस्ते आणि त्यात खड्डे आणि अपघाताचा प्रश्न एवढा गंभीर झालेला आहे मिरज शहरामध्ये की कुठेही अपघातांचे प्रमाण वाढलेले आहे। अपघाताचं कारण म्हणजे स्पीड ब्रेकर गतिरोधक नसल्यामुळे अपघात व्हायला लागल्यात, खड्ड्यामुळं, हे पावसाचं पाणी साचल्यामुळं रोगराई, स्ट्रीट लाईट रात्री बंद, सकाळी उशिरापर्यंत पथदिवे चालू, काही ठिकाणी चालू तर काही ठिकाणी अंधार, काही ठिकाणी मोकाट कुत्र्यांचा प्रादुर्भाव जास्त असल्यामुळे लहान बालकांचे लचके तोडलेले आहेत, ते पण अपघात मोठ्या प्रमाणात चाललेले आहे। मिरज शहरामध्ये मोकाट कुत्र्यांचा प्रतिबंध कधी होणार हा सतत प्रश्न प्रत्येक संघटना, प्रत्येक पक्षाने देऊन पण प्रशासन काय जागे झालेले नाही आहे। त्यामुळे पावसाळ्याचा ऋतू चालू असल्यामुळे जिथे तिथे रोगराई वाढलेली आहे, त्यावर प्रतिबंध म्हणून औषध फवारणी, स्वच्छता, गटारी तुंबलेले आहेत, गुंटेवारी भागामध्ये अजून पण छोटे नाले, गटारीचा स्वच्छतेचा विषय नाही आहे, अस्वच्छता, मोकाट कुत्री, दूषित पाणी, पिण्याला अयोग्य दूषित पाणी नळाला येत असल्यामुळे वास, दुर्गंधी, त्यात त्यांनी वेळोवेळी ते जल विभागाला सांगून परत महानगरपालिकेने तिथं लक्ष घालून तिथं ड्रेनेज लाईन स्वच्छ पाण्याच्या पिण्याला जर लागले असेल, तिथं गळती चालू असेल, त्यामधून जर दुर्गंधीचा वास येऊन दूषित पाणी येत असेल तर त्यांनी त्याच्यावर वेळोवेळी त्याची कारवाई करावी आणि ते स्वच्छ पाणी जनतेला यावं। कारण जनता या सर्व प्रश्नाला त्रस्त झालेली आहे। जनता पीपल्स रिपब्लिकन पार्टीला सांगितल्यामुळं आणि आम्ही स्वतः या सर्व समस्याला कंटाळून आम्ही आज पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने महानगरपालिकेला, प्रशासनाला जागा करण्यासाठी आम्ही आज निवेदन सादर केलेलं आहे। 8 दिवसात जर या सर्व प्रश्नाचं जर आम्हाला निरसन नाही केले, मार्गी नाही लावले आणि विकासाच्या मुद्द्यावर यांनी जर का महानगरपालिकेचे सर्व उपायुक्त म्हणा, अधिकारी म्हणा, कर्मचारी म्हणा जर यांनी काम नाही केले तर पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने तीव्र आंदोलन महानगरपालिकेच्या बाहेर करण्यात येईल, असं मी यांना आता सादर केलेलं आहे निवेदनाद्वारे।